हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ खूप खास आहे आमच्यासाठी, कारण आम्ही आज निघालेलो आहोत देवदर्शनाला. अर्थातच आमच्या इथे जवळच एक गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि महाराजांचं मंदिर आहे, तर तिथे आम्ही आज देवदर्शनाला चाललो आहोत. तर देवदर्शनाचं निमित्त म्हणजे काय, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमच्याकडे एक छोट्याशा परीचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर ती आता 6 महिन्याची झालेली आहे. तर आमच्याकडे ना 6 महिन्यापर्यंत बाळाला कुठेही बाहेर घेऊन जात नाहीत. तर आता आराध्या 6 महिन्याची झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता ती बाहेर फिरायला मोकळी. तिला आम्ही मस्त बाहेर घेऊन जाऊ शकतो. अर्थातच मला गावाला पण जायचं आहे. तर म्हटलं तर सगळ्यात आधी आराध्याला देवदर्शनासाठी घेऊन जावं. तर आज आम्ही आराध्यासमवेत सगळेजण गणपती बाप्पांच्या आणि महाराजांच्या दर्शनाला जाणार आहोत. तर त्याच्याच काही छोट्याशा क्लिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर इथे माझी रोजची सकाळची कामं करून झाली आहेत. छान झाडांना पाणी घातलं आणि आता बाहेर जाण्यासाठी तयार होत आहोत सगळेजण. आम्ही सकाळी सकाळी जायचा निर्णय घेतला, कारण नंतर मग खूप ट्रॅफिक होते, गर्दी होते आणि आराध्या पण खूप छोटी आहे, तर तिच्यासोबत सगळ्या काही गोष्टी मॅनेज नाही होणार, म्हणून म्हटलं थोडं लवकरच जावं. तर इथे सगळेजण तयार झाले आहेत. आराध्या पण छान नटली आहे आणि ती पण आज पहिल्यांदाच बाहेर जाणार आहे. सो आम्ही सगळेजण खूप एक्सायटेड आहोत. तर बाहेर जाण्यापूर्वी आपली सगळ्यांची आवडती आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांचा आशीर्वाद घेणं. तर जेव्हा केव्हा आम्ही बाहेर जातो तर ही गोष्ट नेहमी करतो. तर फायनली घराच्या बाहेर निघालो. आता माहीत नाही आराध्या काय त्रास देते, कारण आम्ही आज पहिल्यांदाच आराध्याला बाहेर घेऊन जात आहे. आतापर्यंत आराध्याने असा लांबचा कुठे प्रवास केलेला नाही आहे आणि उद्या मी माझ्या घरी म्हणजे माहेरीसुद्धा जाणार आहे. तो बघूया आज आराध्या काय करते. आधी आम्ही ठरवलं की गाडीने जाऊ, पण मग खूप ट्रॅफिक लागेल, मग आम्ही ट्रेनने जायचा निर्णय घेतला. तर इथे स्टेशनला आलो आणि त्याच्यानंतर आमचा छोटासा प्रवास सुरू केला. अजून तरी आराध्या खूप शांत आहे, पण माहीत नाही ती पुढे दिवसभरात काय करेल, कारण की 4-5 तासांचा वेळ तर लागणारच आहे नक्कीच. आणि ट्रेनमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती, पण आम्हाला जागा वगैरे व्यवस्थित मिळाली आणि ती झोपीसुद्धा गेली ट्रेनमध्ये. त्याच्यामुळे आमचा प्रवास तसा व्यवस्थितच झाला. ट्रेनचा पहिला टप्पा संपवून आम्ही प्लॅटफॉर्मवर आलो आणि त्याच्यानंतर इथून आता आम्ही रिक्षा करून मंदिरापर्यंत जायचं ठरवलं. तर हा व्हिडिओ मी थोडासा लेट पोस्ट करते. तर जेव्हा आम्ही यावेळेला गेलो होतो तर बऱ्यापैकी ऊन होतं त्यावेळेला, त्याच्यामुळे आराध्यालासुद्धा थोडा त्रास होतच होता. तर जे लोक पुण्यात राहतात त्यांनी अंदाज लावलेच असतील की आम्ही कुठे आलो आहे. तर हो, आम्ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचं गणपती मंदिर आहे पुण्यात बुधवार पेठेत, तर तिथे आम्ही दर्शनाला आलो आहे. तर तसं आम्ही मनात ठरवलं होतं की सगळ्यात आधी आम्ही आराध्याला इथेच घेऊन जाऊ. तर त्याच्यामुळे गावी जाण्याच्या आधी आम्ही आराध्याला बाप्पांचं दर्शन घडवायला आणलं आहे. तर मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते, कारण गणपती मंदिराच्या आतमध्ये ना व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे बाप्पांचं दर्शन मी तुम्हाला आतमधून तर नाही, पण बाहेरूनच मुखदर्शन नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवते. तर ना आम्हाला नंतर लक्षात आलं की आम्ही आज आलो पण शनिवार आहे आणि वीकेंडला इथे बऱ्यापैकी गर्दी असते, कारण मंदिरात तर गर्दी असतेच, पण इथे जवळच मार्केटसुद्धा आहे, तर खरीददारी लोकांची पण खूप गर्दी होते. पण असो, आता आम्ही मंदिरात जातो आहे हळूहळू. बऱ्यापैकी गर्दी होती, पण ठरवूनच आलो होतो की आतपर्यंत जायचं कितीही वेळ लागला तरी. तर त्याच्यामुळे आम्हीसुद्धा मंदिराच्या रांगेच्या दिशेने निघालो. तर हे पुण्यातलं खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे. इथे नेहमीच अशी वर्दळ असते, म्हणजे नॉर्मल दिवशी पण आलं तर इतकी गर्दी इथे असतेच. त्याच्यानंतर आम्ही रांगेत लागलो आणि रांगेत लागलो तर काय, आराध्या रडायला लागली. मग त्याच्यामुळे जे काही लोक रांगेत होते त्यांनीसुद्धा आम्हाला कॉपरेट केलं, मदत केली आणि आम्हाला पुढे जाऊ दिलं. तर आराध्यामुळे आणि आराध्या लहान असल्यामुळे आमचं दर्शन लवकर झालं. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, मंदिराच्या आतमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीची व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे ते तर मला काही दाखवता येणार नाही. पण आमचं दर्शन झालं आणि आम्ही तिथेच थोड्या वेळ विश्रांती घेतली, छान बसलो आणि मग महाराजांच्या दर्शनाला निघालो. तर हे स्वामी महाराजांचं जे देऊळ आहे ते गणपती बाप्पांच्या मंदिराच्या अगदी जवळच आहे, जिथे आपण रांगेत लागतो. खूप सुंदर दगडी कोरीव कामातील हे मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. तर बाप्पांच्या दर्शनाला आलो की आम्ही आवर्जून इथे जातो आणि त्यानिमित्ताने आराध्याला सुद्धा महाराजांचं दर्शन झालं. आम्ही सगळ्यांनी सुद्धा महाराजांचं खूप छान दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले आणि आज बऱ्याच दिवसांनंतर किंवा महिन्यानंतर म्हणता येईल आम्ही इथे आलो. तसं तर आम्ही दर महिन्याला
2 ते 3 फेऱ्या तरी मारत असतो, पण प्रेग्नन्सीमुळे आणि आराध्या लहान होती त्यामुळे आमचं इकडे यायचं जमलंच नाही. तर आराध्या 1.25 महिन्याची झाली आणि आराध्याचं पहिलं देवदर्शन म्हणून आम्ही आराध्याला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती इथे आणि महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी घेऊन आलो. तर दर्शन झाल्यानंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला, कारण आराध्यासुद्धा खूप दमली होती आणि अर्थातच ती त्यावेळेला खूप लहान होती. तर आणि नंतर ऊनही इतकं होतं त्यावेळेला की आम्ही ठरवलं की जाऊ दे, ट्रॅफिक लागलं तरी चालेल, पण गाडीनेच घरी परत जाऊ, कारण पुन्हा ट्रेननी जायचं म्हटलं म्हणजे दगदग होईल आणि जागा नाही मिळाली तर पुन्हा आराध्याचे हाल होतील. म्हणून मग आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला. खूप ट्रॅफिक होतं, पण किमान आम्ही गाडीत बसून होतो आणि त्याच्यामुळे आराध्याला शांत झोपता तरी आलं. गाडीमध्ये ती मस्त छान झोपी गेली. त्याच्यानंतर घरी आलो आणि लगेचच दुसऱ्या प्रवासाला सुरुवात केली. अर्थातच आराध्या पहिल्यांदाच मामाच्या गावाला जाणार होती. तर बाळंतपणानंतर मी सुद्धा पहिल्यांदा माहेरी जाणार होते. आम्ही सगळे खूप एक्सायटेड होतो आणि आजचा जो प्रवास आहे आराध्याचा पहिला लाँग जर्नी प्रवास आहे. तर त्यात पण आराध्या खूप छान राहिली. अर्थातच थोडी लहान होती, थोडा त्रास दिला, पण सुखरूप आमचा प्रवास झाला.